आणि यानंतरची बातमी आहे मुंबईतून मेट्रो 2 मार्गावरती कामराजनगर इथं मेट्रोची काही कामं हाती घेतली जाणार आहेत। त्यामुळे 14 आणि 21 जुलैला कांदिवली पश्चिम आणि अंधेरी पश्चिम इथला वीज पुरवठा काही वेळासाठी बंद असेल। आज आणि उद्या तसंच 20 आणि 21 जुलैच्या रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरी पश्चिम परिसरात दहिसर ते डीएन नगर मेट्रो 2 मार्गासाठी कामराजनगर इथं मोनोपोल उभारण्यात येणार आहेत। आणि यानंतर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती येते। औरंगाबादेत चोरट्यांनी चक्क एटीएम पळवून नेलेलं आहे। देवळाई भागात असलेलं एसबीआय बँकेचं हे एटीएम आहे, ते चोरट्यांनी चक्क पळवलंय। स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या 4 चोरट्यांनी एटीएम उखडून काढलं, ते गाडीत भरलं आणि पोबारा केलाय। या घटनेपूर्वी चोरट्यांनी एटीएम मधले सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते देखील फोडून टाकले। एटीएम मध्ये सुमारे 25 लाखांची रोकड होती अशी माहिती मिळतेय। मध्यरात्रीच्या सुमारास देवळाई भागातील एसबीआय बँकेचं हे एटीएम थेट उखडून गाडीत घालून पळवून नेण्यात आलंय आणि हे चोरटे आहेत ते जालना बीड रस्त्याने पसार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय। इकडे मुंबईच्या गोरेगाव भागात 3 दिवसांपूर्वी एक 2 वर्षांचा मुलगा गटारात पडलेला होता। आज तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 7:30 पर्यंत त्याचा शोध सुरू होता। 3 दिवसांनंतर देखील या मुलाचा शोध लागलेला नाहीये। त्यामुळे दिव्यांश सिंग यांच्या वडिलांनी बीएमसी आणि एनडीआरएफ वरती आता गंभीर आरोप केलेत। एनडीआरएफच्या टीम काम योग्य प्रकारे करत नाहीयेत, महापौरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दिव्यांशच्या वडिलांनी केली आहे। आम्हाला जे लोक मदत करतायत त्यांच्यावरती पोलीस दबाव टाकत असल्याचा दावा आहे देखील सूरज सिंग यांनी केलाय। सर मैं मांग ये इसलिए शुरू कर रहा हूँ कि आइंदा कोई दूसरा दिव्यांश न जाए, मैं इसलिए मांगी कर रहा हूँ, इसलिए आंदोलन कर रहा हूँ। हवा में बातें होती है कि एनडीआरएफ की टीम 40 टीम काम कर रही है, 50 टीम काम कर रही है। हम यहाँ के जो पवार साहब जो पुलिस के अधिकारी हैं, वरिष्ठ अधिकारी हैं, उनके साथ गए हम, वहाँ पे एक भी एनडीआरएफ की टीम नहीं है और 4-6 फायर ब्रिगेड वाले हैं, 7-8 बीएमसी वाले हैं, वो प्रेम नगर में ही कर रहे हैं। जबकि जो कि पहले ही सर्च हो चुका है, उनको जो सर्च करना चाहिए था वो क्रिक पे सर्च करना चाहिए, खाड़ी में सर्च करना चाहिए था इन ऑर्बिट के पीछे।